अस्वस्थ मनाला हिंमत आणि ताकद देतील ही वाक्य. स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणं थांबवलं पाहिजे. जे आहे त्यात समाधानी राहणे. जर मेहनत करूनही सफलता मिळत नसेल तर रस्ते बदला, सिद्धांत नाही. कारण झाड पण पालं बदलते, मूळ नाही. मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो. सेवा सगळ्यांची करा, पण आशा कोणाकडूनही ठेवू नका, कारण सेवेचं योग्य मूल्य परमेश्वर देतात. आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहे हे फक्त 2 लोकांना माहीत आहे. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी तुमची अंतरात्मा. पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला कमवावे लागते. आरशाची काच खूप कमजोर असते, पण खरे चेहरे दाखवायला ती कधी घाबरत नाही. आयुष्यात अशा माणसाबरोबर जगा ज्याच्याबरोबर न घाबरता छोट्या मुलांप्रमाणे हसता येईल. गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही. मेहनत करत असाल तर सगळे हसतील, पण जेव्हा यश मिळवताल तेव्हा सगळे जळतील. ज्याचा स्वभावच सतत बदलत राहणं असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग ती वेळ असो किंवा माणूस असो. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा घमेंड करत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की आकाशात बसायची जागा नसते, शेवटी खालीच यावं लागतं. जीवन यशस्वी बनवायचं असेल तर गर्ल्सवर नाही तर तुमच्या गोल्सवर फोकस करा, कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणीही नाही विचारणार की तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही, तर प्रत्येकजण हे विचारतील की तू काय कमवतो. तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता. तुम्ही काय कोणाला समजावून सांगणार? खुद्द भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावून सांगू शकले नाही. तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार आहे. फक्त जिंकणाराच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहीत असलेला माणूस विजेताच असतो. जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते, पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात. माणसाचे स्वप्न अमाप असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घ्यायची, पण या सगळ्या धावपळीत जगणंच विसरून जातं. म्हणून जसं आहे तसं पण आनंदाने जगा. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करू शकते तीच तुम्हाला चेंज करू शकते. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. वेळ कधीच एकसारखी राहत नाही. अशा लोकांना पण रडावं लागतं, जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात. प्रेम काय असतं त्यांना नका विचारू, ज्यांना मिळालं आहे. ज्यांना विचारा ज्यांनी गमावलं आहे. उशिरा का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो, फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे. आयुष्यातील फालतू गोष्टींना डिफ्यूज करा आणि आयुष्य जगणं रेझ्यूम करा. आयुष्य काट्यांचा प्रवास आहे, धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे. अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं. गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्यांच्याशी बोलून ते सोडवले पाहिजेत. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी घेतले तर गैरसमज आणखीन वाढतात. जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात, पण तो कधीच कोणाबरोबर कपट करत नाही. जीवनात या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही, तर महत्त्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही सफल आहात का. जीवनामध्ये खऱ्या यशासाठी कोणतीही लिफ्ट नसते, तुम्हालाच पायऱ्या चढून जावं लागतं. जो माणूस ज्या प्रकारे ईश्वराचे स्मरण करतो त्या प्रकारेच ईश्वर त्याला फळे देतात. आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखं बनण्याची इच्छा ठेवतात. वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाहीत. कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं तरी काळ हे औषध आहे असं म्हणून त्रास करून घ्यायचं थांबवले पाहिजे. स्वतःमध्ये इतका स्वाभिमान नक्कीच असला पाहिजे की लोक तुम्हाला कमी समजणार नाहीत. स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं. जग असंच आहे. तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका, तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो?
एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो. जो माणूस ज्या प्रकारे ईश्वराचे स्मरण करतो त्या प्रकारेच ईश्वर त्याला फळ देतात. आयुष्यामध्ये वाईट वेळ फक्त आपल्या लोकांची नियत पाहण्यासाठी येते. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा, खड्ड्यात गेली दुनिया. काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर असते. ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे. आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून सगळ्यांच्या मदतीला हजर असणं. कितीही चांगलं काम केलं तरीही लोक तुमच्या वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. या गोष्टींवर लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे कर्म करत राहा. आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी जिद्द असली पाहिजे. हरण्यासाठी तर मनातील भीतीच पुरेशी आहे. लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार करायचा नाही. टेन्शन फ्री राहायचं. आयुष्य उत्सवासारखे जगा. कोणत्याही गोष्टीची काळजी करून कधीही खूप टेन्शन घेऊ नका. कोणतीही परिस्थिती तुमच्या हातात नसते आणि कोणतीही गोष्ट कधी कायमस्वरूपी नसते. त्यामुळे जगण्याचा आनंद घेऊन जगा. काळजी करू नका. जे बदलता येईल ते बदला. जे बदलता येणार नाही ते स्वीकारा. आणि ज्याचा स्वीकार करता येणार नाही त्याच्यापासून दूर जा. पण स्वतःला नेहमी खुश ठेवा. ही पण एक मोठी जबाबदारी आहे. कर्म करत राहिले पाहिजे. यश मिळो किंवा अपयश, कर्म करणं कधी सोडू नका. बऱ्याच वेळा लोक अपयशी झाले की काम करणं सोडून देतात. जर तुम्ही फक्त बसून राहिला, काहीही करणे सोडून दिले तर तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल होणार नाही. जर तुम्ही 10 वेळा हरून सुद्धा परत ताकदीने उभे राहिले तर विश्वास ठेवा 11व्या वेळी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यामुळे कर्म करणे कधीही सोडू नका. झोप आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदलवा. अडचणींना दोष देऊ नका. प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका. लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाती निभावणं. खोटं बोलल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल, कोणाचं रक्षण होत असेल तर असं खोटं बोलणं पुण्य असतं, पाप नाही. ज्या खरं बोलल्यामुळे कोणाला त्रास होईल ते खरं बोलणं काही उपयोगी नसतं. आणि जे खोटं कोणाचं आयुष्य वाचवेल ते खोटं पण पुण्य देणारं असतं. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही. आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. चेहरे बऱ्याच वेळा खोटं बोलतात. नात्यांचं खरं रूप तर अडचणीच्या वेळी समजतं. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात ते हे विसरतात की त्यांच्याजवळ पण 2 डोळे आहेत. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे. ब्लेडची धार खूप जास्त असते, पण ते झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते, पण केस कापू शकत नाही. त्याप्रमाणेच प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. डोकं आणि छत्री तेव्हा काम करतात जेव्हा ते चालू असतात. बंद असले तर दोन्हीही ओझं वाटतात. जीवनात अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं. जेवढं जास्त कुणाला आपलं समजताल आणि मोह ठेवताल तेवढं ती व्यक्ती तुम्हाला जास्त रडवेल. चांगल्या स्वभावाच्या लोकांमध्ये एक खास गोष्ट असते की ते वाईट वेळेत सुद्धा चांगलेच असतात. आणि वाईट स्वभावाच्या लोकांचे चांगलं वागणे तुमची वाईट वेळ आली की गायब होऊन जाते. जे तुमच्याबरोबर नातं कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेले चांगलं असतं. तुमच्या परिस्थितीवर कधी गर्व करू नका, कारण उंच उडणं जमिनीपासून सुरू होऊन जमिनीवर येऊनच संपतं. अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण मिळतं नक्कीच. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करतात. यश मिळाल्यानंतर तर सगळेच साथ देतात, पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.